ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उद्धव ठाकरेंसोबत युती केल्याने काँग्रेसचा पराभव। चंद्रशेखर बावनकुळे। ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, त्यामुळे काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं आहे। आता काँग्रेसने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचंय। तो त्यांचा आता अंतर्गत प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही। पण काँग्रेसचा पराभव मागच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंसोबत आघाडी केल्याने झाला असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। पाहूया पुढे काय म्हणतात चंद्रशेखर बावनकुळे। हे रवी खाली सचिन आहे संपूर्ण महाराष्ट्रात पण झालेला आहे। प्रशासन कशा प्रकारे तयार आहे, पूर्ण विभाग कशा प्रकारचा पीक पेरणी करता जो पाऊस विदर्भ मराठवाडा या भागात गरज होती तेवढा पाऊस पडतो आहे। आत्तापर्यंत तरी विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या पावसाने खूप नुकसान होईल का, तर अशी परिस्थिती नाही आहे। या पीक पाण्याकरता लागणारा पाऊस मात्र योग्य पद्धतीने पडतो आहे। जर काही नुकसान झालं तर माननीय मुख्यमंत्र्यांचे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत आणि प्रत्येक कॅबिनेटमध्ये पहिला विषय असतो की पीक पाण्याची परिस्थिती, आपल्या जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे काही नुकसान झालं आहे का, हे प्रत्येक कॅबिनेटचा पहिला विषय असतो। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि आमचं सरकार हे लक्ष ठेवून आहे की या पावसामुळे काही जास्त नुकसान होत आहे। रायगडच्या एका बोट सापडली, पाकिस्तानी बोट असल्याची माहिती आहे। पराभव बूम शासनाला काय माहिती काय सापडली माहिती केंद्र राज्य सरकार या ठिकाणी पूर्णपणे घेत आहे। त्यावर आता आपल्याला लोकशाहीकडे नाही, काही बी बियाण्याचे शॉप्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमरावतीमध्ये होतो, भंडाऱ्याला मी काल चेक केलं, नागपूरमध्ये काही लोक हे तुटवाळा तयार करतायत, हे खत असूनही देत नाही आहे। काही ठिकाणी सप्लाय कमी आहे, पण आता मला असं वाटतं की त्याचा सप्लाय पूर्ण करण्याकरता सरकार काम करत आहे। राज उद्धव एकत्र आल्यानंतर काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहे महाविकास आघाडीमधून, काय होईल असं वाटतंय? ज्या पद्धतीचा अपमान काँग्रेस पार्टीचा उद्धव ठाकरेंनी केला आहे, नेहमीच अपमान केला आहे। त्यामुळं काँग्रेसला अपमानित करण्याचं काम त्या ठिकाणी झालं। काँग्रेस पार्टीने विचार करायचा आहे की त्यांना किती अपमानित व्हायचं, त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, माझा प्रश्न नाही आहे। पण काँग्रेस पार्टीचं मोठं नुकसान मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेसोबत युती केल्यानंतर झालं आहे। खऱ्या अर्थाने उद्धवजींनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सीट घेतल्या आणि जिद्द करून सीट घेऊन काँग्रेसला कमी केलं आणि उद्धव ठाकरेंचा जो नाकर्तेपणा होता 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून, तो काँग्रेसच्या अंगावर आला। कारण काँग्रेस त्या सरकारमध्ये होती आणि काँग्रेसचा त्यावेळेचे मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधानभवनात येत नव्हते, मंत्रालयात येत नव्हते। त्यामुळं ते 2.5 वर्ष जे होते उद्धव ठाकरे सरकारचं, त्या सरकारची अँटी इन्कम्बन्सी ही काँग्रेसवर आली आणि काँग्रेसचे नेते हतबल होते। आणि म्हणून मला असं वाटतं आता काँग्रेसची स्थिती फार वाईट आहे।